देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिलिया। देवाची ये द्वारी उभा क्षण भरी। समर्थकांचे आपल्या नेत्यावर किती प्रेम असते आणि ते आपल्या नेत्याच्या विजयासाठी आपल्या इष्टदैवताला, आपल्या ग्रामदैवताला साकडे घालतात, याची साक्ष देणारा प्रसंग पाहायला मिळाला। माजी मंत्री दिलीप सोपल भगवंत मंदिरात होते। सकाळी 7ची वेळ होती। भगवंत मंदिराच्या गाभाऱ्यात कोकणामध्ये शिक्षक नेते म्हणून काळ गाजवलेले अनिल जोशी, त्यांचे बंधू प्रकाश आणि गंगाधर जोशी यांची श्री भगवंताला महापूजा सुरू होती। श्री भगवंताला दररोज महापूजा घालणारे अनेक भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून आणि काही वेळेस विदेशातूनही येतात। दक्षिण भारताची उत्तर काशी समजले जाणाऱ्या बार्शी शहरातील भगवान श्री महाविष्णूचे श्री भगवंत अवतारातील एकमेव देवालय असलेल्या भगवंताकडे जागृत दैवत म्हणून पाहिले जाते आणि आजच्या महापूजेचे निमित्त मात्र वेगळेच होते। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या राजकारणात जसे सहकारी आणि कार्यकर्ते निर्माण केले, तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांचाही मोठा परिवार आहे। याच मित्र परिवारातील एक म्हणजे उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक अनिल जोशी। अनिल जोशी यांनी आपल्या बंधूंसमवेत दिलीप सोपल हे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी व्हावेत यासाठी श्री भगवंताला महापूजेचा नवस केला होता। सोपल विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आणि जोशी बंधूंनी नवस पूर्ण करण्याचे ठरवले। पण गेली 2 महिने सोपल साहेब कार्यमग्न होते। त्यांच्या मुंबई आणि नागपूर वाऱ्या सुरू होत्या। दरम्यान त्यांना थोडी सवड मिळाली। जोशी बंधूंनी त्यांना बोललेल्या नवसाची आठवण करून दिली आणि त्या नवसाची महापूजा करणार असल्याचे सांगितले। त्यावेळी साहेबांना निमंत्रित केले। भगवंत मंदिर देवस्थानचे पुजारी संदीप बडवे आणि सुशील बडवे यांनी यथासांग विधिवत महापूजेचे पौरोहित्य केले। अनिल जोशींनी महापूजा केली आणि त्यावेळेस आलेल्या सोपल यांच्या हस्ते श्री भगवंताची आरती केली। आरतीनंतर भगवंत देवस्थानच्या वतीने सोपल यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच जोशी बंधूंनीही साहेबांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला। यावेळी अनिल जोशी यांचे खास मित्र आणि सोपल साहेबांचे निकटवर्तीय साहित्यिक व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शाखा बार्शीचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, भगवंत देवस्थानचे विश्वस्त नानासाहेब सुरवसे, नगर शेठ मुकुंद कुलकर्णी निर्मावाले, गायक बार्शीचे किशोर कुमार, सूर्यकांत वायकर, चिंचोलीचे नाना शिंदे आदी आवर्जून उपस्थित होते। त्यानंतर सोपल साहेब हे नाट्य परिषदेच्या बार्शी शाखेच्या कार्यालयात डेरे दाखल झाले। साहेब जिथे जातील तिथे त्यांच्या मागे त्यांच्या स्नेहांकिताचा गोतावळा काफिला मजल दर मजल करत त्यांच्या मागे येतोच आणि ते जोपर्यंत हलत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विनोदी संभाषणात सहभागी सुद्धा होतो। हे वर्षानुवर्षांचे चित्र आहे। त्या दिवशीही सोपल कार्यालयात आल्यावर तेथे त्यांच्या परिचितांचा गप्पांचा अड्डा रंगला। सोमेश्वर घाणेगावकर यांनी यावेळी सोपल यांना नाट्य परिषदेच्या नियोजित उपक्रमांची माहिती दिली। चहा पान झाले। अशा रीतीने मित्रांनी केलेल्या नवसाचा महापूजेचा प्रसाद घेऊन साहेब मार्गस्थ झाले। या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट।